नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा इयत्ता चौथी मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका स्टार्स प्रकल्पांतर्गत देण्यात आल्या होत्या त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच इयत्ता चौथी संकलित मूल्यमापन 2 त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण पाहूया. पहा प्रश्न पहिला आहे, गोष्ट ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग, गुण आहेत 5. या ठिकाणी ही गोष्ट काय करायची आहे, ऐकायची आहे, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला तोंडी द्यायची आहेत. पहा तर पहिला प्रश्न आहे, पहा वाघाच्या पिलाने शिकाऱ्याला पाहून डरकाळी का फोडली असावे असे तुला वाटते. पहा या ठिकाणी वाघाचं पिलू खूप घाबरलं होतं, त्याच्यामुळे शिकाऱ्याला पाहून त्याने डरकाळी फोडली असेल असं उत्तर या ठिकाणी दिलं तर एक गुण द्यायचा आहे. वाघ दुःखी का होता, तर वाघाचे पिल्लू बोलतच नव्हते म्हणून वाघ दुःखी होता. वरील गोष्टीवर आधारित कोणते 2 प्रश्न तू विचारशील ते सांग. पहा आता या गोष्टीवरती आधारित काय करायचे आहे, 2 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. म्हणजे वाघाचं पिल्लू का घाबरलं असेल किंवा वाघ कोणाच्या पिल्लाला बोलता येत नव्हतं अशा पद्धतीचे प्रश्न तू तयार करू शकतो. तू तुझ्या लहान बहिणीला किंवा भावाला कोणत्या बाबी शिकवशील ते सांग. पहा मी लहान भावाला बोलायला शिकवीन, चालायला शिकवीन. बरोबर. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, शिक्षकांनी मुलांना त्यांनी वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारावेत. तू वाचलेली ऐकलेली एक गोष्टीचे नाव सांग. पहा या ठिकाणी उंदीर आणि सिंह, त्या गोष्टीतील तुला आवडलेल्या व्यक्तीचे किंवा पात्राचे नाव सांग. त्याचं उत्तर आहे पहा उंदीर. एखादी व्यक्ती पात्र तुला का आवडले ते सांग. उंदराने सिंहाला शिकाऱ्याच्या तावडीतून वाचवले म्हणून उंदीर मला आवडला. या वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टीला तुझ्या कल्पनेने दुसरे कोणते नाव देशील ते सांग. मित्रप्रेम अशा पद्धतीचं देखील नाव आपण देऊ शकतो. त्यानंतर लेखी चाचणी, सूचनेनुसार लेखन कर. खाली दिलेला प्रसंग वाचून प्रसंगाला अनुसरून योग्य मन तयार कर व लिही. आजोबाच्या डोक्यावरच त्यांचा चष्मा होता आणि ते घरभर शोधत होते. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. वर्गात झालेला कचरा पाहून गुरुजी सर्वांवर रागवले तेव्हा प्रमोदने स्वतः वर्ग स्वच्छ करायला सुरुवात केली. म्हणतात ना, शहाण्याला शब्दाचा मार. त्यानंतर आहे, खाली दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण मन तयार कर व लिही. साळपळाने पानती. पहा पळसाला पाने 3च अशा प्रकारची ही मन तयार होते. त्यानंतर कै तानाचन ग अंग डे वा ना ए, नाचता येईना अंगण वाकडे अशा पद्धतीचे मन तयार होणार आहे. जर हे म्हणी तुम्ही लिहिले असतील तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, बातमी वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिही. ईर्ष्याळवाडीवर कोपला निसर्ग. या ठिकाणी ही बातमी वाचायची आणि त्यावर प्रश्नांची उत्तर लिहायची. ही बातमी कोणत्या जिल्ह्यातील आहे, उत्तर आहे रायगड जिल्ह्यातील आहे. ईर्ष्याळवाडी बचाव कार्यात कोणी कोणी सहभाग घेतला होता. ठाणे, रायगड, मुंबईतील मदत व बचाव पथकांनी व NDRFच्या जवानांनी बचाव कार्यात सहभाग घेतला. त्यानंतर योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा. निसर्ग कोपला म्हणजे नैसर्गिक संकटे आली. निसर्ग कोपला म्हणजे नैसर्गिक संकटे आली. त्यानंतर ही आहे, तुझ्या परिसरामध्ये अशी दुर्घटना घडल्यास तू मदत करशील का ते लिही. पहा माझ्या परिसरामध्ये अशी घटना घडली तर मी प्रथम एखाद्या व्यक्तीचे जीव वाचवता येईल का ते पाहीन, नंतर इतर मदतकार्याला संपर्क करेन. अशा पद्धतीचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर उतारा वाच व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. महाराष्ट्र या ठिकाणी उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहा आता पहिला प्रश्न आहे, खालील शब्दासाठी उतार्यातून कोणते समानार्थी शब्द आले आहेत ते लिही. पहा आता समुद्र, समुद्राला उतार्यामध्ये सागर हा समानार्थी शब्द आला आहे. नाचला, नृत्य हा समानार्थी शब्द आलेला आहे. त्यानंतर आहे, किनारा या शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार कर वर लिही. पहा समुद्र किनाऱ्यावर लोकांची गर्दी झाली होती. त्याचबरोबर मला नदी किनारा आवडतो म्हणजे किनारा हा शब्द त्यामध्ये येणार आहे. 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. खालीलपैकी कोणते वर्णन कोळी गीतात नसते. योग्य पर्यायाला गोल कर. तर शेती कामाविषयीचे वर्णन या ठिकाणी कोळी गीतामध्ये नसतं. त्यानंतर 6वा आहे, सूचनेनुसार कृती कर. खालीलपैकी ज्या शब्दाचे एकवचन व अनेकवचन सारखे आहे ते शब्द ओळखून ते लिही. तर या ठिकाणी दगड आणि शाळा यांचं एकवचन आणि अनेकवचन सारखं आहे म्हणून या ठिकाणी ते उत्तर लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर खाली दिलेल्या शब्दाचे लिंग बदलून लेख. गाय, गायचं लिंग बदल बैल.
त्यानंतर खाली वाक्यातील विशेषण ओळख व लिही. गाभुळलेल्या चिंचा पाहून तोंडाला पाणी सुटले. विशेषण आहे गाभुळलेल्या. त्यानंतर ई आहे कंसात दिलेले विशेषण योग्य ठिकाणी वापरून योग्य वाक्य पुन्हा लिही. बागेत फुले होती कंसात लिहिले सुवासिक. बागेत सुवासिक फुले होती अशा पद्धतीचं उत्तर लिहिणं अपेक्षित होतं पहा. त्यानंतर 7वा प्रश्न आहे सूचनेनुसार लेखन कर. तू वर्गप्रमुख आहेस. वर्गात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने तू वर्गमित्रांना कोणत्या सूचना देशील? 2 सूचना लिही. कचरा पेटीतच टाका. कागद बेंच खाली टाकू नका. अशा पद्धतीच्या सूचना देईल. त्यानंतर आहे कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्दाचा उपयोग करून कविता पूर्ण करा. पांढऱ्या शुभ्र ठिपक्यांच्या ओळी. ताईने काढली दारात रांगोळी. रंग भरले पाना फुलात. रांगोळी भरली मनामनात. अशा पद्धतीचं या ठिकाणी कविता आपल्याला पूर्ण करायची होती. त्यानंतर 8वा प्रश्न आहे खालील चित्राचे निरीक्षण कर. चित्रातील व्यक्ती एकमेकांमध्ये काय संवाद करत असतील ते तुझ्या कल्पनेने 6 ते 8 ओळीत लिही. पहा आता या ठिकाणी दुकानदार आणि प्रवासी यांच्यातलं जो संवाद आहे तो 6 ते 8 ओळीमध्ये लिहिला आहे. दुकानदार भेळ घ्या भेळ. ताजी ताजी भेळ. वडापाव घ्या गरमागरम. प्रवासी भेळ किती रुपयाला दिली? दुकानदार 30 रुपयाला एक भेळ. 30 रुपयाला एक भेळ. त्यानंतर प्रवासी आम्हाला 3 भेळ द्या. वडापाव कसे आहेत? दुकानदार गरमागरम आहेत. प्रवासी तसे नाही हो. किती रुपयाला आहे वडापाव? दुकानदार 15 रुपयाला एक वडापाव आहे. प्रवासी 3 वडापाव द्या. दुकानदार लगेच देतो गरमागरम वडापाव. त्यानंतर प्रश्न 9 आहे कंसात दिलेल्या शब्दाचा वापर करून योग्य विरामचिन्हासहित एक वाक्य तयार करून लिही. गहू दावत. दुकानातून का साखर आणलीस तू? तू दुकानातून गहू साखर आणलीस का? प्रश्नचिन्ह. म्हणजे तू दुकानातून गहू साखर आणलीस का? प्रश्नचिन्ह. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पुढील वाक्य वाच व त्यापुढे काय घडले असे तुला वाटते ते 3 ते 4 वाक्यात लिही. पहाटे पक्ष्याच्या किलबिलाटामुळे मला लवकर जाग आली. डोळे चुळत मी आरशात पाहिले आणि आश्चर्य मला पंख फुटले. ते पाहून मला खूप आनंद झाला. आता मी आकाशात उडू शकणार होते. इतर पक्ष्याप्रमाणे मी आकाशातच उंच भरारी घेणार आहे. मला पंख फुटलेले पाहून आश्चर्य देखील वाटते. आता मला रस्त्याची देखील गरज नाही. मी उडत उडतच शाळेत जाईल. वेळचीही खूप बचत होईल. मी वेळेवर शाळेत पोहोचेन. तसेच इतर मुले माझ्याकडे आश्चर्याने पाहतील. मी सर्वांचा लाडका विद्यार्थी बनेल. अशा पद्धतीने ही इयत्ता 4थीची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका आपण तिचं उत्तरासह स्पष्टीकरण पाहिलं. सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.